मस्त वाटतंय ना लिंबू आणि हे. कशाचा टिक्का तो? कशाचा? बदमाश पीठ घेऊन. काय माहिती, पूर्ण माइंडसेट वेगळा आहे यूट्यूबवाल्या लोकांचा आणि इंस्टाग्रामवाल्यांचा. आणि हाय हॅलो नमस्कार, मी कीर्ती, मी माझ्या कीर्ती कोले चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. सॉरी, कीर्ती कोले नाही, मी माझ्या चॅनलचं नाव चेंज केलं सन अँड मॉम. कारण आमच्या साहेबांना काही आमच्या म्हणजे कॅमेरा फ्रेंडली नाही आहेत, त्यांना येत नाही ते जास्त तर कॅमेरासमोर. सो असं ठरवलं की आता जे काय असेल ते माझं बाळ म्हणजे माझा अभिमन्यू आणि मी तुमच्यासोबत जे आमचे फॅमिली व्लॉग्स किंवा काही असेल ट्रॅव्हलिंग व्लॉग्स शेअर करणार आहे. तर खूप खूप दिवसांनी मोठा व्लॉग करते, त्यासाठी खूप सॉरी. कारण आता 30 डेजची सिरीज पण केली. ॲक्च्युली मी जास्त तर फोकस इंस्टाग्रामवरती केला, कारण तिथंच माझे व्हिडिओ जास्त व्हायरल होत आहेत. काय माहिती, पूर्ण माइंडसेट वेगळा आहे यूट्यूबवाल्या लोकांचा आणि इंस्टाग्रामवाल्यांचा. आणि जो व्हिडिओ नाही का इंस्टाग्रामला व्हायरल जातो तो यूट्यूबला जात नाही, आणि यूट्यूबला जातो तो इंस्टाग्रामला जात नाही. म्हणजे ती सगळी लोक वेगळी आहेत असं मला तर वाटतं नाही का. तिकडचे लोक बघणारा म्हणजे जो ऑडियन्स आहे तो पूर्ण वेगळा आहे आणि इकडचा वेगळा आहे. पण बऱ्यापैकी मी रेसिपीजमधून इंस्टाग्रामवरती चांगला प्रतिसाद मिळवला आणि चांगलेच नाही का असं वाटलं नाही का मी करू शकते, काहीतरी करू शकते, असं एक मोटिवेशन मला भेटलं आहे इंस्टाग्रामवरून. सो आणि मोठे ब्लॉग्स काय ना, अभि म्हणजे एक बॉय मॉम असते ना, म्हणजे म्हणजे मुलगा आणि मुलगी, एका मुलग्याची आई जेवढं म्हणजे किती सहन करावं लागते ना, तीच मला फक्त समजू शकते. म्हणजे मुली खूप छान असतात, म्हणजे त्या समजून घेतात, त्यांच्यात मॅच्युरिटी जास्त असते. माझ्या मुलामध्ये पण माझ्या इतकीच मॅच्युरिटी आहे मला वाटतं नाही का. तो पण खूप मॅच्युअर आहे, पण त्याला समजून घ्यायचं नसतं. म्हणजे तो खूप हट्टी आहे माझ्यासारखाच. पण मी त्याच्याएवढी नाही आहे. मग जर त्याला सांभाळून वगैरे सगळ्या गोष्टी करणं थोडं अवघड जातं. त्याच्यामुळे मोठे व्लॉग्स करणं, परत ते एडिट करणं आणि घरातली सगळी कामं प्लस बाकीच्या काही गोष्टी असतातच इकडं तिकडं. सो मी जेव्हा फोन घेते तेव्हा माझ्या बाळाला पण फोन घ्यायचा असतो. त्याच्यामुळे मी तर जास्त तर अवॉइड करत असते फोन बाजूला ठेवण्याचा. मग रेसिपीज करताना वगैरे काय होतं, जेवढ्यापुरतं मी स्वयंपाक बनवते त्याला वाटत असतं मम्मा जेवण बनवते. मग मी रेसिपी शूट करणार आणि मग त्या शूट करणार, तो झोपला वगैरे की एडिट करायचं आणि मग अपलोड करायचं जेव्हा असेल नाही का मला टाईम. मी जेव्हा एक पकडलेला फिक्स टाईम तेव्हा अपलोड करून टाकायची. पण आता कसं होतं, जर मी डेली व्लॉग्स वगैरे बनवले तर नाही का दिवसभर फोन माझ्या हातामध्ये राहतो. सो मग त्याला होतं की मम्मा मला पण प्लीज फोन दे, 2 मिनटं दे बघायला, 2 मिनटं दे. सगळी पोरं बघतात, मला का देत नाही. टी व्ही बघून बघून मला कंटाळा आला नाही का. टी व्ही पण बघतो थोडा वेळ, त्याला एवढं कार्टून वगैरे बघण्यात काही इंटरेस्ट नाही. ते यूट्यूब फोन घेतला की त्याच्यावरती ते गेम्स वगैरे नाही का बाजूच्या पोरांचं वगैरे बघितलं आहे, त्याच्यामुळे ते गेम खेळायचं. तो कॉईनचा गेम जास्त त्याला, सबवे सर्फर काय तर ते गेम आहे ना, तर तो खूप जास्त त्याला आवडतो खेळायला. तर फोन घेतला की तसं चालू राहतं की गेम खेळायचं. मग त्याच्यामुळे मी जास्त फोन बाजूला ठेवते. आता मागच्या महिन्यामध्ये मला वाटतं जूनमध्ये तर मी 1 महिना मी फोन वापरला नव्हता. आणि मला वाटतं पूर्ण महिनाभरात मला 15-20 तास मी फक्त फोन वापरला होता. म्हणजे 7 दिवसात 15-20 तास, विचार करा, फक्त 15-20 तास फोन वापरला होता. म्हणजे सगळे मिळून 7 दिवस मिळून. म्हणजे फोन लपवून ठेवलं होतं अक्षरशः की त्यानं फोन घेऊ नये. म्हणजे एक मोठी छान ट्रिक आहे आणि ती आता पण मला वापरू वाटते आहे. पण मी जर फोन नाही घेतला तर मी बाकीच्या गोष्टी ह्या व्लॉग्स बनवायचं किंवा रेसिपीज बनवायचं तर ते कसं काय होणार नाही का. त्याच्यामुळे लपवून ठेवायला होत नाही आहे फोन. आणि जर मी अशीच शांत बसले तर जग पुढं जाईल आणि मी अशीच मस्त निवांत बसून राहील, असं माझ्या एक जीवाला असं हुरहुर लागते. त्याच्यामुळे काहीतरी करायचं, काहीतरी करत राहायचं, असंच म्हणजे स्वतःला मोटिवेट करायचं. शांत बसायचं नाही, एकदा शांत बसला तर माणूस आळशी होऊन जातो असं मला तर वाटतं. त्याच्यामुळे मी काहीतरी करत राहते आणि त्याचमुळे त्याला प्रयत्न करते आहे की फोन न देता माझ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या हँडल करायच्या. आणि सगळे म्हणजे त्याच्यासोबत खेळायला पण कोण नसतं. साहेब पण सकाळी जातात, डायरेक्ट संध्याकाळी येतात. बाजूची मुलं पण सगळी स्कूलमध्ये जातात, त्याच्यामुळे तो एकटा पडतो. सो मला थोडा वेळ त्याच्यासाठी काढावा लागतो. त्याला काहीतरी खेळणी, हे दे ते दे, त्याला कुठेतरी बिझी करायचं. आणि जसं तो मोठा होत चालला आहे ना, अजिबात झोपत नाही. अशी सगळी कुठली गाडी आहे?
सायकल? मग तू सायकलिंग करून झाली तुझी? हा. कसा पडलास? असं पडलास? झाली काय हाऊस पूर्ण झाली काय सायकल चालवून? जम्प. ओ माय गॉड. ओ बघितलंय आधी आलेला आहे घरी आमचा. तो खाली गेला होता त्यांच्या पप्पांसोबत खेळायला आणि मी आणलंय चिकन दुपारी करायचं म्हणून आणि साहेब ठिकाणी घेऊन आलेत मटन. सो मी चिकनची बिर्याणी बनवले आणि मटन सुक्का बनवायचं आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, भाकरी या सगळ्या गोष्टी बनवायच्या आहेत. कधी बनवणार माहिती? पाणी पाहिजे? काय चाललंय बाळा? हा हा पाणी आपल्या आपल्या हातानं कसे काय म्हणजे काय म्हणजे काय? हॅलो कर, हाय कर. आंटी. तर सगळा स्वयंपाक बनवते मी आणि तुमच्यासोबत पण शेअर करते. तर चला बघू कसं काय काय बनवते. स्टे ट्यून. बदमाश आहे का पिल्लू? वाव मस्त वासेल. तुला तुला कुठली भाजी आवडते? तुला भाजी कुठली आवडते? मेथीची. आणि तुला चिकन आवडते का मटन? चिकन मटन बिर्याणी. ओ आणि आता सांग तू अभ्यास ओरडतात असं. हे तू काय शर्ट कसलं घातलास आहे? कसलं शर्ट घातला सांग पहिल्यांदा. हे तिरंगावाला आवडते तुला? कसं म्हणायचं? तू मला जॉईन करून दाखव पहिल्यांदा. जॉईन करून दाखव बघ. मग मी बोलत नाही. राईट हँड. राईट हँड. हां हां तो हात खाली कर असा. ओके हां कर आता. इकडं बघ, इकडे दाखव जरा. आपड्या तोंड दाखव. टिक्का लावून घेतलास काय? कशाचा टिक्का तो बाबू? इकडे तू हात काढ की. कशाचा टिक्का तो? कशाचा? बदमाश पीठ घेऊन आता काय करायलास? पप्पाने हॅपी होली. बदमाश कुठलं? हा बघ 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 बघ. बस आता आता परत येऊ नको सगळं पीठ. तू जरा मागव मागव मागव. तू जरा मागव की. बघ सगळं पीठ लावून ठेवला इथं. तर इथं आता माझा स्वयंपाक झालाय. मस्त अशा तांदळाच्या भाकरी केलेत. दाखवते. इथं मटण आहे म्हणजे इतकं मस्त झालंय. आणि इथं रस्सा आहे. ॲक्च्युली काय झालं पांढरा रस्सा करायचा होता पण मी अभीच्या बोलण्यातच बिझी बोलता बोलता असंच नाही का फोडणी मारली. त्याच्यामध्ये तिखट टाकलं आमच्या म्हणजे जसं मी नॉर्मली रोज करते तसं. आणि एकदा तिखट टाकल्यानंतर तो पांढरा रस्सा कसला. सो आता पांढरा रस्सा कॅन्सल झाला आमचा आणि मस्त तांबडा रस्सा केला आहे. छान बिर्याणी झाली. आता साईड मस्त कांदा लिंबू कट करतील आणि आम्ही जेवण करणार आहे. अभीचं आणि त्याच्या पप्पांचं तिकडे मस्त चालू आहे क्रिकेट खेळायचं. भांडे वगैरे घासून घेतलेत तरी पण अजून किचन वगैरे क्लीन करायचं आहे. जेवल्यानंतर ते करीनच आणि मस्त असं आम्ही आता ताव मारणार आहे. आता शेवटचं तुम्हाला ताट वाढते ना तेव्हा दाखवते बिर्याणी कशी झाली आणि व्हिडिओचा इनिकच करते. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि बाय बाय.